नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना। आज आपण ज्या ठिकाणी आलो बांधावरती बसलेलो आहे मी, तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी आलेलो आहे मी ती जागा आहे भविष्यातल्या शिवाज्ञा हॉस्टेलसाठी आपण 5.25 एकरचा या ठिकाणी कॅम्पस उभा करतोय। त्या दृष्टीनं इथं सगळे झाडांची वगैरे लागवड केलेली आहे आणि झाडांना पाणी वगैरे कसं आहे काय व्यवस्थित चालू आहे का, वाढ किती झाली काय हे पाहण्यासाठी सहज चक्कर मारायला आमचे मित्र कोरडे सर श्री साई पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आहेत आणि आम्ही दोघंजण या ठिकाणी आलो होतो। अत्यंत सुंदर असा परिसर डेव्हलप करतोय। साधारणपणे 4.5 एकरचा हा कॅम्पस आहे। मी ज्या ठिकाणी आत्ता बसलोय हा एंट्री आहे, एक 2 एकरपर्यंत म्हणजे मेन रोड जो आहे तो समोरून गेलेला आहे आणि तिथून हा जो पट्टा आहे साधारण 30 या बाजूनं आपण 30 नारळाची झाडं आणि त्या बाजूनं 30 नारळाची झाडं, 450 फूट लांब आणि 25 फूट रुंद आणि त्याच्या दोन्ही बाजूला नारळ, त्याच्यानंतर सप्तपर्णी, दुबई रिटर्न असे वेगवेगळे झाडं लावली। हे आपला एंट्रीचा पॉईंट आहे। साधारण 450 फूट झाल्याच्या नंतर पाठीमागं आपण 2 एकरचा एक असेंब्लीसाठी म्हणून ग्राउंड सोडलेलं आहे आणि हा जो रोड आहे याच्या दोन्ही बाजूला देखील आपण स्वतंत्र ग्राउंड उभारणार आहोत। तर भविष्यात कशी प्लॅनिंग आहे काय हे तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्ही बघणारच आहेत येत्या 2 वर्षामध्ये। तर खूप छान असं सुंदर आज बरं वाटलं आल्याच्या नंतर। सगळे झाडांची वाढ छान पद्धतीनं आहे। आणखी 1 महिना जपलं की पुढच्या वर्षी या झाडाखाली निश्चितच सावलीला येऊन बसायचं काम, एवढी मोठी ही झाडं होती। कारण एवढीशे रोप लावलेले त्यांची आत्ताच सावली झाली, माझ्या हाईटपेक्षाही उंच गेलेली सगळी झाडं आणि सुंदर असं झाड आहेत। मग याच्यामध्ये आंबे आहे, चिक्कू आहे, त्याच्यानंतर जांभळीचे झाडं आहेत, फणस आहे, त्याच्यानंतर फणसाबरोबर विविध जी झाडं आहेत, सप्तपर्णी आहे, त्याच्यानंतर इकडं चेरीची काही झाडं लावलेली आहेत आपण, हे वेगवेगळ्या प्रकारचे पेरूची झाडं आहेत। म्हणजे नंतर भविष्यात जर इथं विद्यार्थी राहण्यासाठी आले तर त्यांना विविध फळं याच ठिकाणी उपलब्ध व्हावी, खाता यावी म्हणून आपण वेगवेगळी झाडं लावले। साधारण 400 झाडं आपण लावलेली आहेत आणि येत्या जूनमध्ये आणखी या ठिकाणी 600 झाडांची अशी लागवड होणार आहे। तर त्या दृष्टीनं कोणकोणती झाडं कुठं लावता येतील काय हे पाहण्यासाठी आलेलो होतो। तर सुंदर वाटलं, खूप छान वाटलं, समाधानी वाटलं। सुट्ट्यातला आजचा हा दिवस खूप समाधानकारक गेला। असंच सहकार्य प्रेम राहू द्या, सर्व पालक विद्यार्थ्यांचं असंच प्रेम राहू द्या, जेणेकरून हा जो 5.25 एकरचा आपला जो प्रोजेक्ट उभा राहतो या ठिकाणी अत्यंत ग्रामीण भागात दुर्गम अशा ठिकाणी प्रोजेक्ट उभा राहतो आहे। तर निश्चितच इथून मी स्वतंत्र अशी ग्राउंडची जी व्यवस्था असल्यामुळं आणि ती भविष्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्याच्या दृष्टीनं ती करतो आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षेला जसं PSIला असेल किंवा मग MPSC थ्रू DYSP असेल किंवा अन्य पोलीस भरतीत मुलं जातात, आर्मी भरतीमध्ये जातात 12वी झाल्याच्या नंतर, समजा जे 10वी 12वीवरती जे आहेत आणि ग्रामीण भागातल्या मुलाला थोडं पोलीस भरतीचं आर्मीचं वेळ असतं, त्या दृष्टीनं आपण सगळा हा परिसर डेव्हलप करतो आहे की ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मुलगा गोळा बघतो किती किलोचा असतो, कसा फेकायचा असतो ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर। तर आपलं असं स्वप्न आहे की इथं स्वतंत्र ग्राउंड फक्त गोळ्यासाठी असेल, गोळाफेकसाठी। 100 मीटर धावण्याची स्पर्धा, 100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी असे वेगवेगळे म्हणजे त्यांचं फिजिकलमध्ये येतात हे वेगवेगळे। तर त्या दृष्टीनं इथं आपण डेव्हलप करतो आहे। भविष्यात ते स्पर्धा परीक्षेमध्ये जर पोरं गेली तर त्यांना ग्राउंडसाठी चांगल्या पद्धतीनं तयारी व्हावी म्हणून अशा पद्धतीचा हा आपण परिसर डेव्हलप करतो आहे। तर निश्चित समाधानी वाटलं। सर आलेले आहेत आपल्यासोबत, सरांना कसा वाटला काय प्लॅन ते आपल्याला डिस्कस करतील। परिसर सर खूप छान आहे आणि निसर्गरम्य वातावरण अगोदर होतं आणि त्याला तुम्ही हे जे काही वृक्षारोपण केलेलं आहे, तुम्ही नारळाची झाडं असतील, चेरीचे असतील, चिकूचे असतील, जांबाचे असतील,
याच्यामधून आणखीन त्याला एक चांगलं रंगरूप देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि आल्याच्यानंतर मला पाहताच या क्षणी जसं मला असं वाटलं की एखाद्या बगीच्यामध्ये आलो स्टार्टला, असं मला थोडंसं फील झालं. पण इथं आल्याच्यानंतर तुमचा जो काही डोक्यामध्ये संकल्प आहे की बाबा याच्या माध्यमातून मला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं आहे, हे तुम्ही सांगितल्याच्यानंतर खरंच सर्व विचार खूप मोठे आहेत. कारण याच्यामध्ये मुलांना जे पोषक वातावरण पाहिजे, निसर्गरम्य वातावरण पाहिजे अभ्यासासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, जसं की भौतिक असेल, मानसिक असेल, असं एक वातावरण जर योग्य जर भेटलं त्यांना, तर त्यांचा अभ्यासामध्ये जी वाढ होणार आहे ही अतुलनीय असणार आहे. त्यासाठी तुमचा जो काही हा उपक्रम आहे की जे काही भविष्यामधला जो तुमचा प्लॅन आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे सर. आणि याच्यासाठी सर्व पालकांनी पण तुम्हाला सहकार्य आतापर्यंत केलेलंच आहे. आणि अशा पद्धतीचे तुमचे चांगले विचार पाहता आणखीन तुम्हाला पालक या ठिकाणी भरभरून प्रतिसाद देणार आहेत आणि देतील अशी पालकांकडून पण अपेक्षा मला पण वाटते. कारण मी तर एक सेटअप तयार करणारा माणूस आहे, पण तरी पण मला असं वाटतं की तुमचे विचार खूप याच्यामध्ये चांगले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कोऑपरेट करतील अशी मी पण पालकांना पण विनंती करतो की पालकांनी पण बुवा सरांना ह्या चांगल्या विचाराशी जुळून सरांना पण खूप चांगला असा प्रतिसाद द्यावा. आणि हे पाहता क्षणी प्रत्येक पालकांनी ज्यावेळेस पालक पण येतील त्यावेळेस त्यांना पण वाटेल की बाबा खूप छान आहे, या ठिकाणी आपल्या मुलांचं भविष्य आहे, असा या ठिकाणी परिसर सरांनी या ठिकाणी डेव्हलप करण्याचा मानस या ठिकाणी घेतलेला आहे. सरांना या त्यांच्या संकल्पासाठी आणि त्यांच्या भविष्यातील फ्युचर हॉस्टेलच्या प्लॅनसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर. असंच चांगलं कार्य आपल्याकडून घडत जावं असं या ठिकाणी मी पाहिल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये फील झालं आणि खरंच अतुलनीय आहे. तुम्हाला याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.